बी-एम-एम केलेलं आहे डहाणूकर कॉलेज पार्ला इथून. आणि डहाणूकर कॉलेजमध्ये असतानाच नाट्य मंडळ, वाङ्मय मंडळ, यूथ अशा वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमधून परफॉर्म केलेला आहे. पण कविता हा माझ्यासाठी एक वेगळा हे आहे, ह्याच्यासाठी आहे की आत्तापर्यंत मी फारशा काव्यवाचन स्पर्धा वगैरे केलेल्या नाही आहे. आणि इतक्या माहोल वातावरणामध्ये, म्हणजे आपले मित्रमित्र असतील तर कविता वाचणं वेगळं असतं, आणि इतक्या माहोल वातावरणामध्ये कविता वाचणं वेगळं असतं. सो माझा हा त्या अर्थाने फर्स्ट ट्रायच आहे. तर आत्ताच इथे कृष्ण येऊन गेला. कृष्ण म्हटला की प्रेम तर यायलाच पाहिजे. सो प्रेमावरच्याच काही कविता ज्या एक म्हटलं तर एक गोष्ट बांधतील, किंवा म्हटलं तर वेगवेगळ्या कविता आहेत. सुरुवात होते, आपण वयात येतो तिथपासून. आत्ताच मी कॉलेजचं नाव सांगितलं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळी स्वप्न पडायला लागतात प्रेमाची. ओठात नावजीचे श्वासा समान यावे, नात्यामध्ये असेही कोणीतरी असावे. स्वप्नामध्येच जिच्या रंगोनी मीच जावे, माझे जीवन तिच्या संगे फुलोन यावे. मनीचे हे गुज तिला न सांगता कळावे, दुःखाचे अश्रू तिने अलगदपणे पुसावे. आयुष्यात असे कोणी केव्हा तरी मिळावे, जीवनाचे अर्थ मला तिच्यामुळे कळावे. आता हे स्वप्न असतानाच तिची एक प्रतिमा पण आपल्या डोळ्यासमोर तयार होत असते. तर ही प्रतिमा कशी असते, तर गोड गोजिरी दिसशी तू परी, जराशी लाजरी जरा बावरी. नाजूक तिकटी अनहनुवटी, चाफेकळी जणू सुले वेलीवरी. खुलता तू खुलती हरिणीचे डोळे, सडा मोतियांचा हसता मुखावरी. बोलता कानी येई नाद हा मंजुळ, छुम छुम पैंजण रुळती पायावरी. येता तू समोरी वणवाहा उरी, येता तू समोरी वणवाहा उरी, प्रीती सखे माझी तुझ्यावरी. असंच करता करता हळूहळू गोष्ट सुरू होते, आणि ती गोष्ट 2 टप्प्यांवरती जाऊन थांबते. पहिलं तर हॅपीली एव्हर आफ्टर. तर अशीच एक गोष्ट आहे. मला पाहिल्यावर तुझं माझ्या नजरेत हरवून जाणं, मला पाहिल्यावर तुझं माझ्या नजरेत हरवून जाणं, नकळत स्पर्श झाल्यावर तुझं अंगांग मोहरून जाणं. एरवी बोल्ड असलेल्या तुझं माझ्यासमोर माझ्याशी बोलताना गोंधळून जाणं, आणि मनातलं न सांगताच इकडचं तिकडचं बोलत राहणं. स्वतः काही न सांगताच मला काहीच कळलं नाही हे ठरवणं. मी माझ्या मनातलं बोलू लागल्यावर इश्श करून लाजत राहणं. छोट्या छोट्या कारणांवरून तुझं ते माझ्यावरचं खोटं रागावणं. मी समजवायला आल्यावर खुदकन गालातल्या गालात हसणं. मी तुझी काळजी करेन म्हणून स्वतःचा ताप अंगावरच काढणं. मला साधं पडसं झालं तरी देखील माझ्या काळजीनं तुझा जीव अर्धा होणं. ओळखीच्या रस्त्यांवर जाताना कोणी बघू नये म्हणून अंगत चोरून बसणं, आणि जरा अनवट वाटांवर बाईक नेल्यावर माझ्या पोटाला घट्ट मिठी मारून बसणं. माझ्यावरचं प्रेम ओळखूनही मी कधी विचारेन याची वाट पाहत राहणं. मी विचारल्यावर एवढा का कोणी वेळ घेतं रे असं म्हणत वेड्यात काढणं. हे सगळं हा एखाद्या वेड्या मुलीचा खरंच अभिनय होता, की तू आत्ता आपल्या लग्नानंतर चंडिकेचा अवतार धारण करतेस तो अभिनय. आता ही एक कथा झाली, हा एक शेवट झाला. दुसरा शेवट, सगळ्याच कथा पूर्ण होतातच असं नाही. तर अशाच अपूर्ण शेवटाची ही कविता आहे. तुला माहीत असणाऱ्या प्रत्येक कथेचा शेवट तसाच नव्हता. तुला माहीत असणाऱ्या प्रत्येक कथेचा शेवट तसाच नव्हता जसा तुला वाटत होता. कथेमध्ये होत्या अनेक पर्याय, अनेक वळणं होती. एक समुद्र होता खारा, पण त्याला स्पर्श मिळाला, आणि एक गोड चव देखील झाली त्याची. पण तुला हे कळलंच नाही. तुझी ओंजळ कधी माझ्या पाण्याने भरलीच नाही. माझ्या डोळ्यात तुझ्या नावाचं पाणी दाटलं होतं, पण तुला ते दिसलंच नाही. तुझ्या डोळ्यात अनेक स्वप्न,
अनेक आशा, अनेक अपेक्षा मी कधी जी पूर्ण करू शकलो नाही, अशा एका अपेक्षेवर जीव अडकला होता तुझा. मला तो सोडवता आला नाही, तुला मिळवता आला नाही. आता मगाशी ताईंनी विचारलं दुसरं कोणाला तरी की कसं लिहितो, तर माहिती नाही असंच लिहितो का, पण त्याची पण एक छोटीशी कविता आहे. तिच्या आठवणीत सुरत बडबडत होता तो काही बाही. काय बोलतोय, कसं बोलतोय भान नव्हतं त्यालाही. अवचित वाजल्या टाळ्या भानावर मग तो आला. त्यानंतर नेहमीच रसिकजनांच्या प्रेमात नाला, तुमच्यासारख्या रसिकजनांच्या प्रेमात नाला. पण तरीही गर्दीत ही एकट्या त्याला आठवायची ती. तिच्याच आठवणीत तर त्याची कविता झाली होती. थँक्यू.